मस्त की असं सावलीत बसणार म्हणजे झाड आहेत आणि समोरच असं एक स्विमिंग पूल आहे आपलं. बघूया टेस्ट कशी आहे वगैरे सांगतो तुम्हाला. टेस्ट मी जयंत सारंग आपल्या एसमी जयंतच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आज आलो नेरळला आहे. बघा नेरळ जंक्शन तुम्हाला दिसतंय. नेरळला कशाला आलो आम्ही रिसॉर्ट एकदम फिरायला आलो. म्हणजे आम्ही दोघं जरा किती दिवस गेलो नाही कुठे फिरायला, तर आपलं नेरळला जाऊन कुठेतरी आपल्या रिसॉर्टची माहिती आपल्याला भेटली होती. ते रिसॉर्टचं नाव मी आता सांगत नाही, पण तिकडे गेलाच रिसॉर्ट तुम्ही बघाल तेव्हा समजेल तुम्हाला. आम्ही आमचा एन्जॉयमेंट कसा होतो आणि तुम्हाला रिसॉर्ट तर पूर्ण दाखवून देतो. रिसॉर्ट तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघत राहा व्हिडिओमध्ये किती तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं काय माहिती भेटते की कसं आहे रिसॉर्ट. तर तुम्ही पण येऊ शकता तिकडे. बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेता. दाखव तरी. रिसॉर्ट आहे कर आहे कर. मित्रांनो आम्ही आता त्या तुम्ही आता बघितलं बोर्ड स्मिताबाग रिसॉर्ट. तिकडे आता आम्ही आलेलो आहोत. हे बघा स्टार्टिंगलाच म्हणजे कसं त्याचं एंट्रन्स बघा कसं आहे. हे बघा एंट्रन्स असं दिसतं. फुल चारी साईडने म्हणजे दोन्ही साईडने लाईटी आहेत आणि मस्त की असं सावलीत बसणार म्हणजे झाडं आहेत चारी साईडने. तर तुम्ही इथे येऊन बसू शकता. संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला पण बसू शकता. ऊन बिन काय नाही लागणार. आणि चिक्कूची झाडं आहेत ॲक्च्युली. हे बघा तुम्हाला चिक्कू दिसेल इथे. हे बघा चिक्कू लागलेले आहेत. त्यामुळे खाली पण किती पडले ते बघा. तर हे सगळं तुम्ही संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला पण बसू शकता. लायटिंग रात्रीची तुम्हाला दाखवेन मी तेव्हा तुम्हाला समजेल. आता थोडीच माणसं आहे बघतो किती जण आहेत ते. दादाला जाऊन भेटतो आता. मित्रांनो हे बघा आपण आता वरती आलेलो आहोत. हे असे रूम्स आहेत. हे बघा हे असे रूम्स आहेत आणि सगळे रूम आहेत. तुम्हाला सिंगल एक पण रूम भेटणार नाही. प्रत्येक रूममध्ये तुम्हाला 2 बेड भेटतील. हा आमचा 6 नंबर रूम आहे. तर 6 नंबर रूम आपण ओपन केलेला आहोत. लाईट्स लावूया. हे बघा इथे चावीचा लॉक आहे. लॉक लावल्यानंतर आपले लाईट्स ओपन आणि म्हणजे तुमचं मीटर चालू होतं. तर इथे तुम्हाला हे दिलेलं आहे म्हणजे इथे ब्लँकेट्स वगैरे ठेवलेले. इथे कपडे तुम्ही लावू शकता. कपडे लावण्यासाठी नाही. तर मी एक मागे रिसॉर्टमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की कपडे लावण्यासाठी धागा असते. इथे आता हे ब्लँकेट ठेवलेले आहेत. खाली पण तेच असेल आय थिंक. खाली पण जागा ब्लँकेट वगैरे किंवा काही तुमचे बॅग्स वगैरे ठेवू शकता. इथे लाईट्स इथे तुम्ही ड्रेसिंग टेबल आहे. इथे काय नाही तुम्ही तयारी करून इथे तुम्ही कपडे लावू शकता तुमचे. इथे काय हे विंडो दिलेलं आहे. विंडो इथे मागे या रिसॉर्टच्या मागे ती पाठी घरं आहेत सगळी म्हणजे मोठी मोठी घरं आहेत सगळी प्लॉटसारखी. इथे तुम्हाला बाथरूम प्लस टॉयलेट दिलेलं आहे विथ गिझर. बेसिंग पण आतमध्ये वॉश बेसिंग. लाईट्स बंद. इथे 2 बेड दिलेले आहेत तुम्हाला. प्रत्येक रूममध्ये तुम्हाला 2 बेड आहेत. या रिसॉर्टमध्ये असं दिसतंय की 2 बेड एका रूममध्ये. असे फ्रेम पण आहेत. एक टेबल आहे छोटं. सेम असे AC पण आहे इथे. AC आता माझी तर AC रूम आहे आणि इथे विंडो दिलेला आहे. विंडो आपण आता हे सगळं आपण बंद करूया. इथे आपण बाहेर जाऊया. बाहेरचा व्ह्यू असा आहे की समोरच स्विमिंग पूल आणि गार्डन दिसतं. मस्त एक असं व्ह्यू दिसतं आणि झाडच झाड आहेत या रिसॉर्टमध्ये. आणि हे बघा इथे लोक मजा करतात. जो ग्रुप आलेला आहे सगळा एजेड ग्रुप आहे. एन्जॉय करतात मस्त मनाची आपली मजा करून घेत आहेत. स्विमिंग पूलमध्ये पण बघा सगळे एजेड म्हणजे आय थिंक 45 अबॉव सगळे वयाचे आहेत. ते रूम्स आहेत. अजून पुढे जाऊया मग काय दिसतं बघूया. रूम काय काय बंद आहेत. तर 4चा टायमिंग पण असतो. 11चा टायमिंग. आम्ही 11चा टायमिंग घेतला. 11 ते 11 उद्याचे 11.
काय काय 4-4 टाईम पण घेतात ते बघा. आंब्याची झाडं पण आहेत बघा, आंबे लागले ते बघा, मस्त आंबे यार, एक नंबर जबरदस्त. आणि या बाहेर रस्ता कंपाऊंडच्या बाहेर प्लॉट आहेत मोठे मोठे, बाकी ज्यांची घरं आहेत जुनी गाववाल्यांची घरं. एक समोर पर्वत आपला दिसतो डोंगर. चला आता आपण पुढे जाऊया, बघूया खाली काय बघायला. मित्रांनो हे बघा, आपण ना त्या वरती होतो तिकडे, हे बघा तिकडून आपण खालचा व्ह्यू दाखवतोय. समोरच स्विमिंग पूल आहे आणि असे एक रेस्टॉरंट टाईप म्हणजे हॉटेल, त्यांच्याच घरामध्ये असं एक हॉटेल आहे. असे टेबल्स वगैरे ठेवलेले आहेत, सगळ्या प्रकारचे डिश आहेत, व्हेज नॉनव्हेज का पाहिजे ते. आणि इथे इन्स्ट्रक्शन लिहिलेले आहेत, ग्राहकांना सूचना दिलेले आहेत. चेकआउट चार्जचा, रूम ताब्यात घेताना चावी स्वतःकडे ठेवावी, महत्त्वाची सामानाची जबाबदारी स्वतःची राहील. आणि इथे जेवणाचा मेनू काय दिलं, व्हेज नॉनव्हेज मार्गाचं प्रथम आल्यावर सांगण्यात यावं. म्हणजे इथे तुम्ही जेव्हा येईल ना तेव्हा तुम्ही सांगायचं त्यांना की काय पाहिजे, व्हेज पाहिजे की नॉनव्हेज पाहिजे. व्यतिरिक्त ऑर्डर रिसेप्शनमध्ये आधी नोंद करून त्याचा हिशोब जाण्यामध्ये सादर करावा. म्हणजे जे ऑर्डर आहे ना, जेवणा व्यतिरिक्त ऑर्डर असेल ना ते आधीच नोंद करून ठेवायची त्याची. अशी इन्स्ट्रक्शन आहेत. असे रेस्टॉरंट आहे आणि ते बनवायचं वगैरे इथे बाजूला आहे त्यांचं सगळं. तिकडे बनवायचं जेवण बनवायचं वगैरे तिकडे आहे सगळं. हे येडं बघा आमचं, हे आमचं येडं आहे. ते थम्सअप दे, थम्सअप दे इकडे चाललीस. ते बघा हे लहान मुलांसाठी, हे सिसॉ विसॉ, हे धोपाळे विपाळे, हे बघा हे घसरगुंडी. सिसॉ आहे वाटतं तिकडे, तो बघ सिसॉ आहे ना, हा काय सिसॉ, हे छोट्या मुलांसाठी आहे सगळं. आपण करू शकतो. ही आहे, ही छोटी आहे त्याच्यामुळे ही ते करू शकते घसरगुंडी. हे असं एक्सरसाइज वगैरे म्हणजे का ॲक्टिव्हिटी आहेत काय ना काय. इथे आपलं हे घ्यायला काय बोलतो, झोका आहे बघ, झोका पण आहे इथे. मीच विचारतोय दुसऱ्यांना. बघा ऑटोमॅटिकली फिरतोय बघा, मस्त आहे आपलं बसण्यासाठी जागा. मी सकाळचं दिवसाचं पण असून दे, नाहीतर म्हणजे ऊन असून दे, नाहीतर काय पण असून दे, तुम्ही संध्याकाळी पण बसू शकता इथे आणि सकाळच्या दिवसाला पण बसू शकता इथे. तुम्हाला सावली भेटणार. बघा सगळीकडे मस्त बसण्यासाठी जागा आहे. रात्रीचा इथे व्ह्यू मस्त असं लाईटी साईडला दिसत आहेत ना, ते चारी साईडने बघा, दोन्ही साईडने लाईटी आहेत. म्हणजे एंट्रन्सला मी मगाशी तुम्हाला बोललो मस्त आहे इथे. बघणार काय इथे बसलं की जरा शांत मनासारखं वाटतं. बघा मित्रांनो फणस पण आहेत इथे, फणसाची झाडं आहेत. हे बघा मोठे मोठे फणस आहेत, मस्त ना इथे फणस पण लागलेत. फणस लागलेत आणि मोठा सरडा होता इथे, काय माहिती गेला, दाखवली चिकू मगाशी. मित्रांनो हे बघा कैरी पडली, आंब्याचं झाड आहे, सगळे आंब्याचीच झाडं आहेत. हे आंब्याची झाडं इथे लावलेली आहेत दादाने. चारी साईडने बघा आंब्याचीच झाडं आहेत. त्या साईडला पण एक रूम आहे, मस्त मोकळी जागा आहे इथे पण. दादा बहुतेक एवढं वरती असं झाडं जास्त लावून सावली टाईप बनेले, मस्त आहे की. इथे पण पार्किंगचीच जागा आहे, त्या पार्किंग दिली आहे तिकडे समोर बघा. सही आहे. इथे जरा ऊन आहे कारण की झाडं आत्ताच लावली आहेत, त्याच्यामुळे वाढायला जरा वेळ लागेल. सावलीनंतर निर्माण होईल थोड्या दिवसांनी, म्हणजे थोड्या महिन्यांनी वगैरे. बघा मित्रांनो आंबा बघा झूम केला आहे मी, मस्त वाटतं. पण इथे आल्यावर जरा शांत म्हणजे मस्त वाटतंय. मित्रांनो हे बघा आता मी बसलोय असे सगळ्या ठिकाणी दाखवतात, सगळ्या ठिकाणी बघा बसण्याची जागा आहे. पण एक राईड्स नसले तरी ना मित्रांनो इथे तुम्ही या. पण कसं आहे म्हणजे इथे आलात तरी तुम्हाला शांतता भेटेल. म्हणजे इथे आराम करण्यासाठी जागा आहे, असं रूममध्ये नाही, पण इथे तुम्ही पण आराम करू शकता. असं इथे झोके पण दाखवले, झोके पण मला तुम्हाला दाखवलं, झोके बिके आहेत, 2 झोके. तुम्ही पण असं आराम करू शकता. सावली आहे मी दिवसाचं, म्हणजे ऊन जरी असलं किंवा किती पण काय बनलं, पण झाडं आहेत, झाडामुळे आराम तुम्हाला चांगला एकदम मस्त हवेशी बसायला विचारायला भेटतं इथे. ती एक मजा वेगळी आहे. पण राईड असतात काही काही रिसॉर्टमध्ये, कसं राईड असतात, काय ना काय ॲक्टिव्हिटी असतात, ते आपल्याला भेटत नाही काही काही रिसॉर्ट. पण रिसॉर्टमध्ये कसं एक आपण कशासाठी जातो की आराम करण्यासाठी. राईड्स असतात, राईड पण मजा घ्यायची असते, पण आराम पण एक महत्त्वाचं असतो. तो आपण कसं आपण ऑफिसमध्ये डेली जातो तुला कधी फिरायला भेटत येतो आपण, तर आरामासाठी जातो ना, एन्जॉयमेंट करण्यासाठी. शिर्डी नसल्या तरी चालली, पण कसं जरा वातावरण कधी म्हणजे गममध्ये, कधी हसत, कधी गममध्ये असतं. पण इथे आलं आता समजा आपण कुठे एन्जॉय करतो मित्रांसोबत, कधी बायकोसोबत, म्हणजे कसं दोघं बायकोसोबत येणे किंवा मित्रांसोबत, म्हणजे ग्रुप एक आपला ऑफिसचा ग्रुप नसून नाही तर कॉलेजचा ग्रुप नाही तर कुठला ग्रुप आहे शाळेचा,
ते एक मजा वेगळी असते. ती एक दिवस असते पण लय मजा असते. वन नाईटसाठी आपण येतो पण मजा आपली वेगळीच असते. खूप एन्जॉयमेंट करतो मस्त आहे की. पण आता मला या दिवसामध्ये येऊन पण बरं वाटलं आहे कारण की कसं इथे झाडं खूप आहेत. ती एक मजा वेगळी आहे. त्याच्यामुळे आपल्याला एन्जॉय करायला भेटतं आराम करण्यासाठी मस्त एक दिवस म्हणजे तो एकदम असं वाटतं की एकदम कुठेतरी गावी आल्यासारखं पण वाटतंय थोडं. कारण गावी पण आपली अशी झाडं असतात, कलमं असतात, आंब्याची कलमं पण आहेत आणि ते जास्त करून चिकूची झाडं आहेत. त्यामुळे आपल्याला असं जाणवतच नाही की आपण मुंबईत आहोत. निरळला आहे मस्तही आहे. तुम्ही पण या रिसॉर्टला व्हिजिट द्या आणि एन्जॉयमेंट स्वतःची मजा करून घ्या. स्विमिंग पूल डीजे तुम्ही लावू शकता. आहेत म्युझिक सिस्टम पण आहे सगळं. इथे एक विशेष आहे पण तुम्ही इथे जेव्हा याल ना मला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिकडे तुम्हाला रूममध्ये जायच्या अगोदर तुम्हाला सांगितलं की व्हेज पाहिजे की नॉनव्हेज पाहिजे ते सांगायचं आहे. आणि व्यतिरिक्त तुम्हाला कुठली ऑर्डर करायची ते अगोदर तुम्हाला सांगायची असते. तिकडे इन्स्ट्रक्शन तुम्हाला मगाशी दाखवले मी तिकडे लिहिल्याचं बघा. पण या इथे व्हिजिट द्या, एन्जॉयमेंट करा, मस्त आहे. मी आता मला तर मी इथे आल्यापासून थोडेच तास झाले असतील पण माझा एन्जॉयमेंट होईल म्हणजे झालाच आहे तसं पण होतं. मला आराम भेटतो आहे. अजून पण थोडं संध्याकाळी वेगळ्या मला काय दाखवायला भेटतं मला बघा. ही जी समोर जर लाईटिंग जी दिसते ती लाईटिंग रात्रीची मला बघायची तुम्हाला पण मला दाखवायची काय आहे पण ते बघायचं कसं वाटतं ते. रात्रीचं तुम्हाला दृश्य दाखवीनच मी आणि थोडं काय अजून काय बघायला भेटलं ते पण दाखवीन. तर असंच व्हिडिओचा आनंद घेत राहा आणि मजा करा. चला मित्रांनो हे बघा झाडाच्या चिकूच्या झाडाच्या खालीच रेन डान्ससाठी जागा आहे. समोरच असं एक स्विमिंग पूल आहे आपलं. त्या साईडला म्युझिक सिस्टम आहे. मोठं आहे स्विमिंग पूल. आय थिंक 4.5-5 फूट किंवा 4.5-4 फुटाचं असणार म्हणजे हाईटला. तर मस्त आहे मोठंच्या मोठं. समोर झाड आहे समोर. जी आपण जी झाडांच्या इथे जी जागा होती झोके विके होते तिकडे आम्ही बसलेलो आराम करत होतो. तर आता आम्हाला जेवण आलेलं आहे. जेवणामध्ये सुक्कं चिकन आहे, ग्रेव्ही आहे, चिकन ग्रेव्ही आहे, रोटी नाही भाकरी आहेत वाटतं. भाकरी आहेत, भात आहे, सॅलड, पापड आणि गुलाबजामुन आहे मस्तपैकी. तर आता मी जेवायला घेतो. बघूया टेस्ट कशी आहे वगैरे सांगतो तुम्हाला. मस्त आहे, एक नंबर आहे चिकन. तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत स्विमिंग पूलमध्ये. जरा सकाळी दुपारी मला नाही भेटलं. आता जरा थोडंसं एक स्विमिंग करून येतो. चला बघूया जाऊया खाली भेटतं का आपल्याला स्विमिंग. कारण गडबड आता कुठलं 4 वाजता मोठा ग्रुप आला आहे, छोटी पोरं आहेत त्यामुळे बघूया आता थोडंसंच करायला लागेल. तर मित्रांनो संध्याकाळची आपल्याला चहा मिळालेली आहे मस्तपैकी. हे बघा लाईटिंग तुम्हाला मी सकाळी बोलल्याप्रमाणे बघा ही एंट्रन्सला जी लाईट आहे ती आता ऑन केलेली आहे. हे बघा मस्त वाटतं जबरदस्त. मध्येच व्हाईट ब्लब आणि मध्येच वार्म ब्लब आहेत. मध्येच वार्म बल्ब आहेत बघा. मस्त वाटतं बघा एंट्रन्स जबरदस्त. फुल झाडं साईडने आणि एक नंबर वाटतं. तिकडे डीजे चालू आहे वगैरे. आलेत पब्लिक 4 वाजता पण एकच ग्रुप आला आहे. नाही अजून एक आला आहे त्याच्यानंतर अजून एक ग्रुप आला पण तो जरा एजेड ग्रुप आहे. आणि जो अगोदर आला आहे तो आहेत छोटी मोठी पोरं आहेत म्हणजे फॅमिलीची एकदम. बाहेर तर बघशील तर तुम्ही तिकडे बघा पूर्ण काळोख.
लाईटिंग बघा, झाडांना पण लाईटिंग केलेली आहे, मस्त वाटतं ते. तिकडे हॉटेल म्हणजे जेवणाचं तिकडे, आणि तिकडे समोर रूम्स वगैरे सगळं मस्त वाटतं काय. मित्रांनो बघा लाईटिंग, स्विमिंगच्या चारी बाजूने पण लाईटिंग आहे, मस्त स्विमिंग पूल वाटतं बघा. इथे एन्जॉयमेंट करतात आहे बघा, डान्स आहे बघा. ते चिल्लर पार्टी, मग मी बोललो फॅमिली आली आहे मोठी, चिल्लर पार्टी वगैरे सगळे ते एन्जॉय करतात. इथून आपलं ते झाडं बिडं आहेत, झोके बिके आहेत, ते मग सकाळी मी तुम्हाला दाखवलं, तसं मस्त एक वाटतं बघा. तर मित्रांनो बघा रात्रीचं आपलं जेवण चालू झालेलं आहे. सोनू जेवते आपली. चिकनचा कलर आहे ना जरा हिरवट आहे, म्हणजे सकाळी जरा लालसर दिसत, आता जरा हिरवट चिकन म्हणजे. आणि भात आहे तो आमचा रिसॉर्टचा जो दादा आहे तो बोलला की शेतातला भात आहे, टेस्ट करून बघा, चांगलंच असेल. भाकरी विक्री इथे एक आयटम वाढलं आहे, जिलेबी, बाकी सेम आहे. आता मी खाऊन बघतो, जेवून घ्या तुम्ही पण, जेव्हा मी पण जेवून घेतो. चला. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर वाजल्यात आता 7:51 झाले. खाली हे बघा, खाली तर कोणच दिसत नाही, म्हणजे काल रात्री जे होते म्हणजे ड्रिंक वगैरे करणारे, कोण एन्जॉयमेंट करणारे वगैरे, म्हणजे सगळे नाचत दिसत. आता 8 वाजायला आले तरी पण खाली कोण दिसत नाही बघा. पूर्ण स्विमिंग पूल खाली आहे, गार्डन खाली आहे, सगळं दमले ते आता झोपले. आता माझ्यावरती 9-10 वाजल्याशिवाय उठणार नाही, त्याच्यामुळे मी तर मला सवय आहे लवकर उठायची, त्याच्यामुळे कसं आता स्विमिंग पूल खाली आहे, मस्त आहे की जरा स्विमिंग करून घेतो मस्त आहे की. चला नंतर भेटूया आपण, नाश्त्याच्या वेळी भेटूया, नाश्त्याच्या वेळी आपण भेटू. चला. मित्रांनो नाश्ता आलेला आहे. नाश्त्यामध्ये मिसळपाव आहे मस्तपैकी. मस्त आहे मित्रांनो, मिसळ मस्त आहे एकदम, अशी पुण्याची नाही बोलू शकत पण आहे, मस्त आहे, ठीकठाक आहे, चांगली आहे. मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ वगैरे, हे रिसॉर्ट जे दाखवलं तुम्हाला आवडलं की नाही? आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे की आपला रिसॉर्ट कोणते रिसॉर्ट आपल्याला म्हणजे रिसॉर्टमध्ये काय काय आहे ते बघायला भेटलं तर तुम्ही पण शेअर करा दुसऱ्यांना, त्यांना पण यायला भेटेल, इथे व्हिजिट द्यायला भेटेल. तर आवडलं तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे माझ्या चॅनलवर जे नवीन युजर्स असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा, हे जे होतं ते आपलं स्मिताबाग रिसॉर्ट. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे तर 5P एरिया बिल्डिंगच्या इथे चाललो आहे. ते साई हॉस्पिटल, इथून नेरळ स्टेशनपासून साई हॉस्पिटल जे आहे 3-4 मिनिटावर, ते इथे बाजूलाच ती बिल्डिंग आहे. तिकडे का चाललो आहे कारण की हिच्या वाईफच्या मैत्रिणीचं घर आहे तिकडे. तिने बोलवलं की बाबा या आता नेरळला आलात तर तिकडे पण व्हिजिट द्या, म्हणजे तिच्या घरी. तर चाललो आहे तिकडेच बघा. आता इथे आमचं जेवण होतं पण कसं ती बोलली मी पण आता माझ्याकडे येतात तर जेवायला माझ्याकडे जा, तसं आता तिकडेच चाललो आहे.
जेवण मग तसं लगेच निघणार. मग चला भेटूया आपण तिच्या घरी.